आमुची मिरासी पंढरी आमुचे घर भीमा तिरी पांडुरंग आमुचा पिता रखुमाई आमुची माता अशा सर्व संतांच्या माहेर असणाऱ्या पंढरपूर वारीकरिता सर्व संतांप्रमाणेच सद्गुरू श्री संत वासुदेव महाराज यांचे आज ज्येष्ठ शुद्ध एकादशीच्या पावन पर्वावर श्री क्षेत्र श्रद्धासागर येथून टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय प्रस्थान संपन्न झाले. दरम्यान पहाटे श्रीचा अभिषेक संपन्न होऊन सकाळी प्रस्थानाचे कीर्तन, श्रीच्या रजत मुखवटा व पादुकांचा अभिषेक, फराळ, महाप्रसाद घेऊन दुपारी 1 वाजता श्रीचा भव्य दिव्य पालखी सोहळा रथयात्रा निघाली. पालखी मार्गाने ज्ञानोबा तुकाराम, ओम वासुदेव नमो नमा तथा अनेक संतांच्या अभंग गायन भजनानंदात पालखी सोहळा मार्गस्थ झाला. अकोटवासियांनी ठिकठिकाणी सडा समार्जन रांगोळ्या, पुष्पवर्षाव करून गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराज यांचे श्रद्धापूर्वक स्वागत केले. हरिनामाच्या गजराने अकोट नगरी दुमदुमली होती. पताकाधारी दिंडीच्या अग्रभागी असणारा देखणा अश्व आणि त्यावर असलेली श्रीची प्रतिमा सर्व भाविकांची लक्षवेधी ठरली. पालखी सोहळा प्रस्थान प्रसंगी संस्थाध्यक्ष श्री ह भ प वासुदेव महाराज महल्ले यांचे प्रस्थानाचे कीर्तन संपन्न झाले. पालखी प्रस्थान सोहळ्याकरिता विश्वस्त मंडळाचे महादेव ठाकरे, पुरुषोत्तम लाजूरकर, रवींद्र वानखडे, मोहनराव जायले, सुनंदा आमले, अशोक पाचडे, जयदीप सोनखासकर, गजानन चोपडे, नंदकिशोर हिंगणकर, अनिल कोरपे, केशवप्रसाद राठी, गजानन दुधाट, पुरुषोत्तम मोहकार यासह दिंडी व्यवस्थापक अंबादास महाराज मानकर, विष्णू महाराज गावंडे, राम महाराज गाढे, सागर महाराज परिहार, तेजराव महाराज मसाय, बालाजी महाराज तिडके, रथसारखी मदन महाराज, मोहकार बाळकृष्ण आमले, प्राध्यापक साहेब मंगळे, बाळकृष्ण वाकोडे, अमोल मानकर, दिलीप कुलट, महादेव बोरोका, श्रीराम कोरडे, ज्ञानेश्वर नराजे, नागोराव बायस्कार यासह गावची असंख्य महिला पुरुष मंडळी उपस्थित होती. शहरात ठिकठिकाणी भावपूर्ण स्वागत, पालखी प्रस्थान औचित्याने वृक्षारोपण, अँब्युलन्स, पाणी टँकर, ट्रक सेवा अर्पण, सर्व वारकऱ्यांच्या सुरक्षा विमा उतरविला. पालखी सोहळ्याकरता लाख मोलाचे गुप्तदान करण्यात आले. जनमत लाईव्ह न्यूज ब्युरो रिपोर्ट, अकोट.